पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव आणि शिक्रापूर या मार्गावर दररोज लाखो गाड्या धावतात. हजारो उद्योग सुरू आहेत, पण रस्त्यांची अवस्था मात्र जैसे थे आहे. अर्थात वाहतूक कोंडी, खड्डे आणि वाढते अपघात यामुळे नागरिक आणि वाहन चालक अक्षरशः हैराण झालेत. हा सगळा त्रास नेमका कधी संपणार, असा सवाल आता थेट विधानसभेत विचारला गेलाय. पुणे परिसराची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचे मानले जाणारे पुणे रिंग रोड प्रकल्प आणि तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग या दोन मोठ्या प्रकल्पांचं काम नेमकं कुठे आलंय, ते कधी सुरू होणार आणि लोकांचा रोजचा प्रवास कधी सुरळीत होणार, याबाबत आमदार शेळके यांनी हिवाळी अधिवेशनात सरकारला थेट जाब विचारलाय. या प्रश्नांमुळे पुणे महानगर परिसरातील उद्योग, वाहन चालक आणि सामान्य नागरिकांचं लक्ष पुन्हा एकदा या रस्ते प्रकल्पांकडे लागलेलं आहे. आता तरी दिलासा मिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष असल्याने व्हिडिओच्या माध्यमातून आपण याबद्दलच सविस्तररित्या जाणून घेऊया. चला तर सुरुवात करू. नमस्कार, मी रामेश्वरी. तुम्ही पाहताय कट टू कट. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराभोवती प्रस्तावित असलेल्या रिंग रोडच्या कामाची सद्यस्थिती आणि तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाच्या कामांचा अपेक्षित कालावधी याबाबत आमदार सुनील शेळके यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारकडे सविस्तर माहिती मागितली. हे दोन्ही प्रकल्प पुणे महानगर क्षेत्रातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने या प्रश्नाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. आमदार सुनील शेळके यांनी सभागृहात सांगितलं की तळेगाव चाकण शिक्रापूर हा महामार्ग औद्योगिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. चाकण एमआयडीसी आणि परिसरातील हजारो कामगार, उद्योगपती आणि वाहतूकदार दररोज या रस्त्यावरून प्रवास करतात. मात्र सध्या रस्त्यांची दुरावस्था, मोठमोठे खड्डे, अरुंद रस्ते आणि वाढलेली वाहतूक कोंडी यामुळे अपघातांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या महामार्गाच्या कामासाठी निविदा भरण्याची अंतिम तारीख 22 डिसेंबर असून त्यानंतर निविदा भरण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेश निघण्यासाठी किमान 3 महिने लागण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष काम पूर्ण होण्यासाठी 2 ते 2.5 वर्षांचा कालावधी अपेक्षित असल्याची माहिती देखील देण्यात आली. तोपर्यंत नागरिकांनी असा त्रास सहन करायचा का, असा थेट सवाल देखील आमदार शेळके यांनी उपस्थित केलाय. महामार्गाचं काम सुरू होईपर्यंत तातडीच्या उपाययोजना करता येतील का, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. अस्तित्वातील रस्त्यांच्या ताब्यातील जागेचा वापर करून बाजूपट्ट्यांसह रस्त्यांचे मजबूतीकरण करता येईल का, खड्डे बुजवणं, छेद रस्त्यांवर सुरक्षित वाहतूक व्यवस्था, योग्य संकेत फलक आणि प्रकाश योजना त्वरित उभारता येतील का, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी पुणे रिंग रोड प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी यावेळी सांगितलं की पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या पश्चिम विभागातील कामे 2027 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, तर पूर्व भागातील कामं ही 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अंतर्गत वाहतूक मोठ्या प्रमाणात मोकळी होईल आणि बाह्य वाहतूक ही थेट रिंग रोडवर वळवता येईल, असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाबाबत बोलताना मंत्री भुसे यांनी सांगितलं की या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर आहे. तोपर्यंत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न सुरू आहेत. तात्पुरत्या स्वरूपातील उपाययोजना शक्य आहेत का, याची तांत्रिक आणि प्रशासकीय पातळीवर तपासणी करून आवश्यक निर्णय घेतला जाईल, असं देखील आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या चर्चेमुळे मावळ, चाकण, शिक्रापूरसह संपूर्ण पुणे महानगर परिसरातील उद्योग, वाहन चालक आणि नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. दीर्घकालीन मोठ्या प्रकल्पांसोबतच तातडीच्या उपाययोजना राबवण्यात आल्यास अपघातांचं प्रमाण कमी होऊन नागरिकांना दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जाते. आता एकदा आपण या दोन्ही महामार्गांविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ पुणे पिंपरी चिंचवड भोवती तब्बल 170 किलोमीटर लांबीचा 6 पदरी रिंग रोड उभारणार आहे. या रिंग रोडसाठी सुमारे 42,000 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या रिंग रोडचा सगळ्यात मोठा फायदा असा होणार आहे की मुंबईकडे ये जा करणारी जड वाहतूक थेट या रिंग रोडवरून वळवली जाईल. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात कमी होईल. हा रिंग रोड सुरू झाल्यानंतर कात्रज देहू रोड हा मुख्यतः शहरातल्या अंतर्गत वाहतुकीसाठी वापरला जाणार आहे. त्याचबरोबर समांतर सुरू असलेले मेट्रो आणि बीआरटी प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीला अधिकच बळ देतील. त्यामुळे खासगी वाहनांवरचा ताणही कमी होण्याची शक्यता आहे. पश्चिम रोड अंतर्गत सातारा रोडवरून खेड शिवापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सिंहगड किल्ल्याच्या मागून मोठा बोगदा बांधण्यात येणार आहे. या मार्गावर वाहने खडकवासला धरणावरील पुलावरून जातील. पुढे हा रस्ता हिंजवडी आयटी पार्कच्या मागून पौड रोड ओलांडून ग्रामीण भागातून पुढे जाईल. त्यानंतर कुसगाव जलाशयाच्या मागून
जात असताना हा रस्ता थेट मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या उर्से भागाला जोडला जाणार आहे। त्यामुळे या मार्गावरची वाहतूक कधी सोपी आणि वेगवान होणार आहे। तर पूर्व रिंग रोड सातारा रोडवरील वाहतूक सासवड बोपदेव रोड आणि पंढरपूर रोड ओलांडून पूर्वेकडे वळणार आहे। हा मार्ग प्रस्तावित पुरंदर विमानतळावरून सोलापूर रोडला जोडला जाईल। पुढे लोणीकंद मार्गे हा रस्ता शहराच्या मुख्य रस्त्याला मिळेल आणि त्यानंतर आळंदी मार्गे नाशिक रोड पर्यंत पोहोचेल। विशेष म्हणजे तळेगाव, चाकण आणि शिक्रापूरच्या औद्योगिक पट्ट्यासाठी हा रिंग रोड प्रकल्प फारच उपयुक्त ठरणार आहे। या रिंग रोडमुळे सोलापूर, नगर आणि नाशिक महामार्गावरील वाहनं थेट शहराबाहेरूनच पुढे जातील। त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। हा संपूर्ण रिंग रोड 2 भागात विभागला असून पश्चिम रिंग रोड 69 किलोमीटर आणि पूर्व रिंग रोड हा 101 किलोमीटर लांबीचा आहे। असा एकूण 12 टप्प्यात या रिंग रोडचं काम करण्यात येणार आहे। तर दुसरीकडे तळेगाव ते चाकण आणि पुढे शिक्रापूर दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। या मार्गावर मोठ्या प्रमाणात महामार्ग अपग्रेडेशन केलं जाणार असून यामुळे औद्योगिक आणि दैनंदिन प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे। तळेगाव ते चाकण या टप्प्यात सध्या होणारी सततची वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या भागात 4 पदरी उन्नत रस्ता म्हणजेच एलिव्हेटेड रोड उभारण्यात येणार आहे। यामुळे स्थानिक वाहतूक आणि लांब पल्ल्याच्या वाहनांना स्वतंत्र मार्ग मिळेल आणि प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होण्याची देखील शक्यता आहे। तर चाकण ते शिक्रापूर या टप्प्यात विद्यमान भूस्तरीय राष्ट्रीय महामार्गाचं 6 पदरी रुंदीकरण करण्यात येणार आहे। या कामामुळे जड वाहतूक, माल वाहतूक आणि औद्योगिक वाहनांसाठी अधिक मोकळी आणि सुरक्षित जागा उपलब्ध होणार आहे। या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजे खर्च 3,923.89 कोटी रुपये असून महामार्ग उभारणीसाठी बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर म्हणजेच बीओटी मॉडेलचा अवलंब करण्यात येणार आहे। जमीन अधिग्रहणासाठी आवश्यक असलेला आगाऊ निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे। हा मार्ग पुणे, चाकण, एमआयडीसी आणि आसपासच्या औद्योगिक पट्ट्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर औद्योगिक व्यापारी तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना वेगवान, सुरक्षित आणि कोंडीमुक्त प्रवासाची सुविधा मिळणार आहे। तसेच चाकण, एमआयडीसी आणि इतर औद्योगिक भागातील वाहतूक ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जाते। तर हा सगळा निर्णय, या सगळ्याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि हा किती फायदेशीर ठरेल असं तुम्हाला वाटतंय हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।